रामेश्वर सोमेश्वर मंदिरासाठी 1,86,00,000 निधी मंजूर। अजय चौधरी यांच्या प्रयत्नाला यश। जिंतूर तालुक्यातील बोरी येथील 13व्या शतकातील श्री रामेश्वर सोमेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धारासाठी 1,86,00,000 रुपये निधी मंजूर झाला। महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचे तमाम बोरीकरांच्या वतीने मनस्वी आभार मानण्यात आले। तत्कालीन पर्यटन मंत्री माननीय आदितीताई तटकरे, सध्याचे पर्यटन मंत्री नामदार इंद्रनीलजी नाईक साहेब, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस मदन गर्गे यांची माननीय आमदार विजयराव भांबळे साहेब व जिल्हाध्यक्ष आमदार राजेशदादा विटेकर यांच्यासह भेट घेऊन प्रस्ताव तयार करून मंजुरी घेतली होती। आज आपल्या प्रयत्नांना फळ मिळाले। बोरीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय झाला। महाराष्ट्र शासनाच्या नांदेड विभाग पुरातत्व विभागाने मंदिराचं संपूर्ण जीर्णोद्धार, वास्तू संरक्षण, शिल्प व दगडी बांधकाम दुरुस्ती, मंदिर परिसराचं सुशोभीकरण, भाविकांसाठी सुविधा, बारवकुंड सुशोभीकरण व जलव्यवस्था सुधारणा, प्रकाश योजना, पायवाट व अभ्यागत मार्ग सुधारणा, पावसाचं पाणी व्यवस्थापन व संरचनात्मक संवर्धन या सर्व कामांसाठी अधिकृत कायदेशीर कार्यादेश जारी करण्यात आलाय। अजय चौधरी यांच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात बोरी गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर सोमेश्वर मंदिराला पर्यटनाचा क दर्जा आपण मिळवून दिला। राज्य संरक्षित पुरातत्व विभागाच्या एकूण 386 स्थळांच्या यादीत समावेश करून घेतला। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवारमुळे आज हे सगळं कार्य यशस्वीतेला पोहोचले, तर त्यामुळे गावातून सर्व स्तरातून अजय चौधरी यांचं अभिनंदन करण्यात येते। प्रतिनिधी संतोष तायडे, बोरी, परभणी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।